मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समितीचे सप्टेंबरमधले इतिवृत्त कशा पद्धतीने लिहायचे, कोणते विषय घ्यायचे, याची संपूर्ण माहिती दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितले होते, की यापुढील प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक समितीचे विषय आणि त्याचे प्रोसिडिंग आपल्याला मिळणार आहे. सखी सावित्री समिती कशा पद्धतीने स्थापन करायची यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्याची सप्टेंबरची पहिली सभासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, आपण तिथून पाहू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी सुरक्षा समितीची तयार केली, तिची पहिली बैठक कशा पद्धतीने घ्यायची, कोणते विषय असतील यासंबंधी डिटेल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी BS स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. सभा होण्याच्या अगोदर आपल्याला अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांना आमंत्रित करायचे असतं सभेसाठी, म्हणजे त्यांना अजेंडा पोचवायचा असतो. या अजेंड्यासाठी आपण इथं बघा, या ठिकाणी अध्यक्ष किंवा सदस्य यांचे नाव लिहायचे. विषय विद्यार्थी सुरक्षा समिती सहविचार सभेबाबत. महोदय, उपरोक्त विषयांवर आपणास विनंती आहे की इथं दिनांक लिहा, इथं वेळ लिहा आणि इथं शाळेचं नाव लिहा. सुरक्षा समितीची सहविचार सभा आयोजित केलेली आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्या संदर्भामध्ये शालेय मुख्याध्यापक, शिक्षक व पालक म्हणून विद्यार्थी सुरक्षाबाबत आपण सर्व मुख्य व जबाबदार घटक आहोत. म्हणून संरक्षणात्मक दृष्टी काही बाबींवर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. मग या ठिकाणी खाली सर्व आपले जेवढे विषय असतील तेवढे सर्व विषय इथं अनुक्रमाने लिहायचे आणि त्यानंतर सर्वात शेवटी मुख्याध्यापकाच्या सही शिक्का. त्यानंतर ज्या दिवशी सभा होईल त्या दिवशी मग इतिवृत्त कशा पद्धतीने लिहायचे आणि कोणते विषय असतील त्यावर कशा पद्धतीने चर्चा करायची. तर सभेच्या वृत्तांत लिहिताना इथं शाळेचे नाव, कोणत्या महिन्यामध्ये सभा घेतली, दिनांक, वेळ आणि स्थळ. आज रोजी या ठिकाणी शाळेचं नाव लिहिल्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीची सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांचे व सदस्यांचे स्वागत केले. सभेमध्ये खालील चर्चा करण्यात आली. त्यानंतर विषय क्रमांक 1, विद्यार्थी सुरक्षा समितीचे उद्दिष्ट व कार्याचे वाचन करणे. तर बघा मित्रांनो, यावेळेस या समितीची पहिली बैठक असल्यामुळे समितीचे सर्व कार्य आणि उद्दिष्ट आपल्याला त्यांना सांगायचे की या समिती अंतर्गत आपल्याला नेमकं कोणकोणती कामं करायची आहेत विद्यार्थ्यांसाठी. ठराव क्रमांक 1, विद्यार्थी सुरक्षा समितीचे परिपत्रकानुसार सर्व जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात येत आहे. शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांनी शासन निर्णय संपूर्ण वाचून दाखवायचा. समिती अध्यक्ष व सदस्य म्हणून आपली काय काय जबाबदारी असणार आहे या विषयावर सखोल चर्चा करायची. परिपत्रक वाचन केल्यानंतर त्यामध्ये सर्व शिक्षक आणि पालक यांनी म्हणजे सदस्य यांनी एकमेकात चर्चा करून या ठिकाणी आपल्याला जास्त माहिती लिहायची नाही, आपल्याला निबंध लिहायचा नाही. इतिवृत्त लिहिताना सर्वात पहिला नियम असतो की मोजक्या शब्दामध्ये औपचारिकरित्या क्रमवार सर्व विषय आपल्याला मांडायचे असतात. ओके. त्यानंतर मग सूचक आणि अनुमोदक हे 2 नावं आपल्याला इथे लिहायची. त्यानंतर विषय क्रमांक 2, गुड टच आणि बॅड टच याविषयी माहिती देणे. ठराव क्रमांक 2, गुड टच आणि बॅड टच याविषयी व्याख्यान आयोजित करणे. आजकाल घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे पालकांची चिंता वाढलेली आहे. मुलींना घराबाहेर पाठवताना किंवा अनोळखी व्यक्तीसोबत पाठवताना पालक 10 वेळेस विचार करतात. वयात येत असताना मुलींना किंवा मुलांना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. कोणता माणूस कोणत्या हेतूने स्पर्श करत आहे हे त्यांना समजले पाहिजे. तुमच्या पाल्यांसोबत मैत्रीचे नाते निर्माण करत तुम्ही गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती सांगणे आवश्यक आहे. गुड टच आणि बॅड टच ओळख होण्यासाठी शाळेमध्ये एक तज्ज्ञ मार्गदर्शकाचे व्याख्यान ठेवणे गरजेचं आहे. असा ठराव मंजूर करण्यात येत आहे. सूचक व अनुमोदक. त्यानंतर विषय क्रमांक 3, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षाबाबत उपाययोजना. ठराव क्रमांक 3, शाळेत तक्रार पेटी बसविणे. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत करावयास ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यात सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकामध्ये आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शासन निर्णय वाचून दाखवायचे आहे. हे सर्व शासन निर्णय मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, आपण तिथून डाउनलोड करू शकतात किंवा आमच्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ठिकाणी मी ऑलरेडी टाकलेले परत टाकणार आहे. ओके. ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर सर्व व्हिडिओ आणि ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तिथून जॉईन होऊ शकतात किंवा व्हिडिओ पाहू शकतात. आता तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारी करावयाच्या कार्यवाही संदर्भामध्ये परिपत्रकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तथापि तक्रार पेटीचा वापर सर्व शाळेत प्रभावीपणे करीत आहोत किंवा कसे याची तपासणी होणे देखील गरजेचे आहे. तक्रार पेटी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी समितीच्या सर्व सदस्यांसमवेत उघडून सर्वसंमतीने तक्रारीवर उपाययोजना करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहेत. सूचक आणि अनुमोदक. आता विषय क्रमांक 4, सखी सावित्री समितीबाबत माहिती देणे.
ठराव क्रमांक 3 सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन करणे. सखी सावित्री समिती स्थापन केलेली शासन निर्णयामध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्याबाबत माहिती दिलेली आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीचे करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आलेली आहेत. इथं आपल्याला त्या शासन निर्णयामध्ये जेवढी कामं आहेत तेवढी सर्व कामं वाचन करून दाखवायची आहेत. आपण ऑलरेडी ही समिती स्थापन केलेली आहे, त्याची मीटिंगसुद्धा घेतलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण ते पाहून करू शकतात, नसेल अजून आपण राबवली असेल तर. राज्यात प्रत्येक शाळेवर समिती गठीत करण्यात आलेली आहे. समित्यांनी नेमून दिलेले कार्य विविध कालावधीत पार पाडणे आवश्यक आहे. याबाबत आढावा घेणे महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने समितीतील सर्व सदस्यांनी आपापल्या परीने सहकार्य करून शाळेत विविध उपाययोजना राबवणे याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे. सूचक आणि अनुमोदक हा ठराव सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे, कारण की परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर विषय क्रमांक 5 विद्यार्थी सुरक्षा प्रतिज्ञा. ठराव क्रमांक 5 विद्यार्थ्यांकडून सुरक्षा प्रतिज्ञा म्हणून घेणे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सामूहिकरित्या सुरक्षा प्रतिज्ञा घेणे, जेणेकरून स्वरक्षण करण्यासाठी विद्यार्थी प्रवृत्त होतील. आणि शाळेच्या दर्शनी भागामध्ये सुरक्षा प्रतिज्ञाचे बॅनर आपल्याला लावायचे. हे आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत सुद्धा लावण्यात सांगितले होते. आणि सोबत अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्यासाठी कोणकोणती काळजी घेता येईल यासंबंधी शाळेतील शिक्षक किंवा इतर कोणी व्यक्ती असेल त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले असेल तर त्यांचं इथं नाव लिहायचं. ओके. सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञेनुसार स्वतःची सुरक्षा करावी. त्यासंबंधी सर्व शिक्षक, समितीचे सदस्य व पालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. सूचक आणि अनुमोदक. त्यानंतर विषय क्रमांक 6 ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयांवर सखोल चर्चा करून श्री टिंब यांनी सभेस उपस्थित सर्व मान्यवरांचे सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित झाले. आता या ठिकाणी ऐनवेळेस विषयामध्ये एखाद्या सदस्यांनी किंवा पालकांनी काही विषय मांडले असतील तर ते आपण इथं 4-5 ओळीमध्ये लिहू शकतो. पण लिहिताना एक काळजी घ्यावी, मोजक्या शब्दामध्ये विषय मांडावा, तोही औपचारिकरित्या. जास्त निबंधसारखं लिहायची आवश्यकता नाही. ओके. आता त्यानंतर सभेसाठी जेवढे सदस्य उपस्थित असतील त्या सर्व सदस्यांची इथं नावं लिहायची आणि त्यांची स्वाक्षरी घ्यायची. त्यानंतर अध्यक्ष आणि सचिव यांच्या सही शिक्का आणि ह्या पद्धतीने आपली ही प्रोसिडिंग पूर्ण होणार आहे. प्रोसिडिंग आपण शाळेमध्ये लिहू शकतात. पुढच्या महिन्याची प्रोसिडिंग आपल्याला लवकरच मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.